आणि अशी ती राजकन्या ही मोठ्या गुरुमीमध्ये तिच्या ज्ञानाच्या अहंकारामध्ये अशी होती आणि जे जे कोणी असं तिच्याशी हाताळत करायचे त्यांना ती पराजित करत असे. तर काशी राज्यामध्ये जेव्हा ही फुलवाली अशी वेगवेगळी फुलं घेऊन हिंडत होती त्यावेळेला तिला असं वाटलं की अरे ही मुलगी चांगली आहे, म्हणून तिने तिला बोलवलं आणि तिला सांगितलं की तू माझ्याकडे दासी म्हणून राहशील का? तू तर फुलांचा चांगला शृंगार करतेस. कारण त्या फुलं ती विकायला जायची तेव्हा तिच्या डोक्यामध्ये गजरा, तिच्या हातामध्ये गजरे, असं त्या फुलांचे दागिने करून ती अगदी मस्तपैकी अशी ती सुंदरी सारखी ही ती फुलं विकायची. त्यामुळे तिचं फार ते आवडलं त्या राजकन्याला. ती म्हणाली की तू माझ्याकडे दासी म्हणून येशील काय? मग ती दासी म्हणून तिच्याकडे आली आणि इकडे मग याला जेव्हा समजलं की ती दासी म्हणून तिथे गेली आहे तर तो म्हणाला की मलाही काहीतरी काम मिळालं तर बघ. तर म्हणे तू काय करणार त्या राणीकडे काम? तू काय राजाकडे काम करणार? तुला तर काही येतही नाही. आणि त्या राजकन्येला वर करण्यासाठी एक विद्वान मनुष्य हा त्या गावामध्ये आला होता आणि मग त्या दरबारामध्ये त्याला बोलवलं आणि शास्त्रार्थ झाला. हा विद्वान म्हणणारा त्या तिलोत्तमेने त्याला हरवलं आणि त्याला आपल्या किचन मधलं काही काम, असं हलकं काम हे त्याला दिलं. त्यामुळे हे जे असे जे विद्वान मंडळी जी होती ती अशी खूप वैतागलेली होती की या राजकन्याला आपण काहीतरी धडा शिकवला पाहिजे. तर कसा धडा शिकवता येईल म्हणून ते सगळे फिरत असताना त्यांना असं दिसलं की एक दिखणा तरुण आहे आणि तो झाडावर उभा आहे. झाडावर असा उभा आहे की तो फांदी तोडतो आहे, पण जी फांदी तोडायची तिच्यावरच तो उभा आहे की जी फांदी तोडल्यानंतर तो खाली पडून त्याचा कपाळ मोक्ष होणार आहे, पण ते त्याला समजत नाही आहे. त्यांनी त्याला थांबवला कारण पण तुम्ही काय करतोयस? अरे ही फांदी तोडली तर तू खाली पडशील, तुझा कपाळ मोक्ष होईल, तू असं करू नकोस. तो म्हणाला बरं झालं तुम्ही मला हे लक्षात दिलं.